नमस्कार, मी रत्नमाला। स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत मराठवाड्यातील पारंपरिक पदार्थ सुशिला। त्यासाठी मी घेतलेले आहे जिरे, मोहरी, कढीपत्ता, दाण्याची कूट, कोथिंबीर, शेंगदाणे, हिंग, मिरची, कांदा आणि मुरमुरे। सर्वात आधी मी कांदा बारीक चिरून घेणार आहे। नेहमी आपल्याला उपमा, पोहे, ढोकळे यासारखे पदार्थ खाऊन कंटाळा येतो। त्यासाठी आपण आज नाश्त्याचा एक वेगळा प्रकार करून बघणार आहोत। हा पदार्थ मराठवाड्यातील असून तो पारंपरिक आहे। ज्या पद्धतीने आपण पोहे करतो तसाच हा सुशिला हा एक प्रकार आहे। सुशिला करण्यासाठी मी जरा कांदा जास्तच घेणार आहे। कांदा जर जास्त घेतला तर त्याला एक वेगळी चव येते। आता माझा कांदा चांगला बारीक चिरून झालेला आहे। आता मी घेतलेल्या 2 मिरच्या सुद्धा बारीक चिरून घेणार आहे। मिरची चिरून झाल्यावर घेतलेल्या मुरमुऱ्यात ते बुडतील इतके पाणी टाकावे आणि ते नंतर हाताने चांगले कडक पिळून घ्यावे। खूप वेळ पाण्यात राहू देऊ नये, नाहीतर ते नरम पडतील। सर्व मुरमुरे चांगले पिळून झाल्यावर ते मी एका चाळणीत पाणी निथळण्यासाठी काढून घेणार आहे। हे बघा, आता सर्व मुरमुरे चाळणीत काढून झालेले आहे। ते आता थोडा वेळ असे मोकळे करून ठेवू, म्हणजे ते एकमेकाला चिकटणार नाहीत। आता एका पॅन मध्ये तेल गरम करण्यास मी ठेवलेले आहे। तेल गरम झाल्यावर त्यात मी मोहरी, जिरे, कढीपत्ता, मिरची टाकणार आहे। मिरची टाकून झाल्यानंतर त्यामध्ये शेंगदाणे व चिमूटभर हिंग टाकून हे सर्व चांगले परतून घे। नंतर त्यामध्ये चिरून घेतलेला बारीक कांदा टाकून चांगले लाल होईल तोपर्यंत परतून घेऊ। कांदा चांगला तांबूस लाल झाल्यावर त्यात हळद आणि थोडे धने पावडर टाकून परत एकदा चांगले परतून घेऊ। जर तुम्हाला आवडत असतील तर यामध्ये आपण चिवड्यात ज्या डाळ्या टाकतो त्या डाळ्या सुद्धा तुम्ही टाकू शकता। हे चांगले परतून झाल्यावर आपण भिजून पिळून ठेवलेला मुरमुरा टाकून परत एकदा चांगले परतून घेऊ। हा सुशिला तुम्ही मुलांच्या शाळेच्या डब्यात सुद्धा देऊ शकता, किंवा दुपारच्या वेळी एखाद्या वेळेला आपल्याला भूक लागते त्यावेळेला सुद्धा आपण हा सुशिला करू शकतो। मुरमुरे थोडा वेळ परतून झाल्यावर त्यात 1 चमचा दाण्याचा कूट टाकून घेणार आहे आणि त्यानंतर चिरलेली बारीक कोथिंबीर सुद्धा मी टाकून घेणार आहे। कोथिंबीर चांगली परतून झाल्यावर त्यात चवीनुसार थोडे मीठ टाकणार आहे। मीठ थोडे कमीच टाकावे, कारण मुरमुरांना आधीच मीठ लावलेले असते। आता हे सर्व परतून झाल्यावर त्यावर झाकण ठेवून आपण एक वाफ घेऊ, म्हणजे मुरमुरे थोडे मऊ होतील। आता आपला सुशिला पूर्ण खाण्यासाठी तयार झालेला आहे। तो मी आता एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे। कसा वाटला माझा हा व्हिडिओ कमेंट करा। माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा,
शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.